नवऱ्याची ढाल भाग 14. राघव, पुरावा आपल्या हातात आहे. तो बोगस रिमोट लॉग इन लंडनमधून नाही तर याच फॅक्टरीतील दिग्विजयच्या जुन्या कॉम्प्युटरवरून जनरेट झाला होता. याचे IP ॲड्रेस, मॅक ॲड्रेस आणि डिजिटल फुटप्रिंट्स या पेनड्राईव्हमध्ये आहेत. आता आपली वेळ आहे. सायलीचा आवाज आत्मविश्वासाने भारलेला होता. राघवने तो पेनड्राईव्ह आपल्या मुठीत घट्ट पकडला. त्याचा उजवा खांदा दुखत असला तरी आता त्याच्या चेहऱ्यावरील वेदना गायब झाली होती आणि तिथे एका बिझनेसमॅनची करारी छबी आली होती. चल सायली, कदम साहेबांची वाट पाहण्याची वेळ संपली आहे, राघव म्हणाला. त्याने शिंदेंची कॉलर पुन्हा पकडली आणि त्याला फरफटत सर्व रूमच्या बाहेर आणले. वर रिसेप्शनमध्ये 5 मिनिटे पूर्ण होताच कदम साहेब संतापाने ओरडले. 5 मिनिटे झाली सावंत, चला आतमध्ये. त्यांनी पोलिसांना पुढे जाण्याची खूण केली, पण ते पोलीस पुढे पाऊल टाकणार इतक्यात रिसेप्शन एरियाच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमधून राघव इनामदार अत्यंत रुबाबात चालत बाहेर आला. त्याच्या शेजारी सायली खंबीरपणे चालत होती आणि राघवने एका हाताने शितूर फिंदेंची कॉलर पकडून त्याला अधिकाऱ्यांसमोर ढकलले. कदम साहेब, फॅक्टरी सील करायची एवढी घाई का करताय? तुम्ही जो 5 वर्षांपूर्वीचा 20 कोटींचा स्टील खरेदीचा पुरावा शोधायला आला आहात ना, तो मी स्वतः तुमच्या हातात द्यायला आलोय. राघवच्या या दमदार आवाजाने संपूर्ण रिसेप्शन एरियात शांतता पसरली. अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले. राघवचा तो भारदस्त आवाज ऐकून कदम साहेबांची पावले जागीच थांबली. रिसेप्शन एरियामध्ये उभ्या असलेल्या पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या नजरा राघवच्या करारी चेहऱ्याकडे वळल्या. कदम साहेबांनी डोळे बारीक करत राघवच्या हातातील त्या चमकणाऱ्या पेनड्राईव्हकडे आणि त्याच्या पायाशी थरथरणाऱ्या शिंदेकडे पाहिले. राघवराव, हे काय नाटक आहे? आणि हा माणूस कोण आहे ज्याला तुम्ही गुन्हेगारासारखं फरफटत आणले? आमच्याकडे तुम्हाला ऐकून घेण्यासाठी वेळ नाही आहे. फाईलवर तुमची डिजिटल सही आहे, हेच कायद्यासाठी पुरेसं आहे. राघवने शिंदेला एका झटक्यात अधिकाऱ्यांच्या समोर ढकलले. नाटक मी नाही कदम साहेब, तुमच्या सिस्टीमने आणि ज्याने तुम्हाला ही बोगस टीप दिली त्याने केलंय. तुम्ही एका खोट्या पुराव्यावरून इनामदार ग्रुपची फॅक्टरी सील करायला आलात. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे आत्ता तुम्हाला माझी बायको आणि या फॅक्टरीची बोर्ड मेंबर सायली समजावून सांगेल. सायली एक पाऊल पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही गोंधळ किंवा भीती नव्हती, तर एका कॉर्पोरेट प्रोफेशनलचा अढळ आत्मविश्वास होता. तिने अत्यंत नम्रपणे पण स्पष्ट शब्दांत कदम साहेबांना सत्य समजावून सांगायला सुरुवात केली. कदम साहेब, तुम्ही ज्या 5 वर्षांपूर्वीच्या 20 कोटींच्या स्टील खरेदीच्या नोटिशीवर राघव यांच्या स्वाक्षरीचा दावा करताना तो पूर्णपणे बोगस आहे. या पेनड्राईव्हमध्ये आमच्या जुन्या सर्व्हरच्या मूळ लॉग फाईल्स आहेत. त्यात स्पष्ट नोंद आहे की 14 मार्चला जेव्हा हा व्यवहार मंजूर झाला तेव्हा राघव इनामदार भारतात नव्हतेच. ते लंडनमध्ये उपचारांसाठी ॲडमिट होते. त्यांचे मेडिकल आणि ट्रॅव्हल रेकॉर्ड्सही मी या फाईलमध्ये जोडले आहेत. कदम साहेब थोडे साशंक झाले. पण मॅडम, आमच्या कर विभागाच्या सिस्टीममध्ये तो रिमोट लॉग इन लंडनचाच दाखवतोय. त्याचा IP ॲड्रेस तर फॉरेनचा आहे. याचा अर्थ राघवरावांनी तिथूनच सही केली आहे. तीच तर खरी फसवणूक आहे सर, सायलीने लागलीच प्रतिसाद केला. दिग्विजय सूर्यवंशीने राघव लंडनमध्ये असताना त्यांच्या नावाने एक बनावट रिमोट ID तयार केला आणि त्याला VPN लावून लंडनचा बोगस IP ॲड्रेस दिला. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा सोडतोच. जर तुम्ही या पेनड्राईव्हमधील मॅक ॲड्रेस नंतरचा मूळ पत्ता तपासला तर तुमच्या सायबर सेलच्या लक्षात येईल की तो व्यवहार लंडनमधून नाही तर याच फॅक्टरीच्या IT केबिनमधील दिग्विजयच्या जुन्या कॉम्प्युटरवरून झाला होता. दिग्विजयने राघवरावांची डिजिटल आयडेंटिटी चोरून स्वतःचे हात स्वच्छ ठेवले. सायलीचा हा अचूक तांत्रिक युक्तिवाद ऐकून कदम साहेब निरुत्तर झाले. त्यांना ITतले बारकावे माहीत नसले तरी सायली ज्या ठामपणे मॅक ॲड्रेस आणि लॉग फाईल्सचा संदर्भ देत होती त्यावरून फसवणूक झाल्याचे त्यांना स्पष्ट जाणवत होते. कदम साहेबांचा चेहरा थोडा गंभीर झाला. तेवढ्यात राघवने पायाशी पडलेल्या शिंदेच्या खांद्यावर कडक पकड ठेवली आणि साहेब, जर तुम्हाला अजूनही संशय असेल तर या माणसाला विचारा. सांग शिंदे,
आज ऐनवेळी कर विभागाची रेट पडणार हे माहीत असताना सर्व रूमची मुख्य वायर कापायला तुला कोणी पैसे दिले होते? आणि 5 वर्षांपूर्वी दिग्विजय या फॅक्टरीतून काय करायचा? शिंदे पोलिसांना पाहून आधीच घामेघूम झाला होता. त्यांनी रडत रडत हात जोडले. साहेब, मला माफ करा. मला अद्वैत वकिलांनी काल रात्रीच पैसे दिले होते. त्यांनी सांगितलं होतं की लाईट गेली तर राघव सरांना तो जुना डेटा कधीच मिळणार नाही आणि तुमचं काम सोपं होईल. 5 वर्षांपूर्वी दिग्विजय सरच इथले सगळे मोठे व्यवहार त्यांच्या कॉम्प्युटरवरून करायचे. मी स्वतः त्यांना राघव सरांच्या नावाने फाईल्स बनवताना पाहिले. शिंदेची ही कबुली ऐकताच कदम साहेबांना संपूर्ण कट समजला. एका मोठ्या आणि प्रामाणिक उद्योगपतीला जाणीवपूर्वक टार्गेट करून फॅक्टरी बंद पाडण्याचा हा अत्यंत गलिच्छ प्रकार होता. त्यांनी आपला ताठरपणा बाजूला ठेवला आणि सायलीच्या हातातील तो पेनड्राईव्ह अत्यंत काळजीपूर्वक ताब्यात घेतला. राघवराव, आम्ही सरकारी अधिकारी कागदोपत्री पुराव्यावर चालतो. कदम साहेबांच्या आवाजात आता आदर होता. जर या पेनड्राईव्हमध्ये सायली मॅडम म्हणतात तसा तांत्रिक पुरावा असेल आणि हा तुमचा कामगार अद्वैत वकिलांचे नाव घेत असेल तर ही केस कर बुडवेपणाची राहत नाही. हा कॉर्पोरेट फ्रॉड आणि आयडेंटिटी थेफ्टचा गंभीर गुन्हा ठरतो. मी हे रेकॉर्ड्स आत्ताच्या आत्ता आमच्या सायबर सेलकडे तपासायला देतो. कदम साहेबांनी आपल्या सोबतच्या पोलिसांना शिंदेला ताब्यात घेण्याची खूण केली. आम्ही फॅक्टरी सील करण्याचा निर्णय आत्ता स्थगित करीत आहोत. तुमची फॅक्टरी सुरक्षित आहे आणि जर हा पुरावा खरा ठरला तर पुढची नोटीस राघव इनामदार यांना नाही तर थेट दिग्विजय आणि अद्वैत वकिलांना जाईल. कदम साहेब आणि त्यांची टीम शिंदेला घेऊन बाहेर पडली. त्यांच्या गाड्या फॅक्टरीच्या गेटबाहेर जाताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व कामगारांनी आणि सावंतसाहेबांनी एकच जल्लोष केला. राघवने एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला. त्याच्या चेहऱ्यावरील तो 48 तासांचा जीवघेणा ताण आता पूर्णपणे निवळला होता. त्याने वळून सायलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात केवळ एक शांतता आणि समाधान होते. राघवने सर्वांसमोर सायलीचा हात आपल्या हातात घेतला. सायली, आज तू फक्त माझी फॅक्टरी नाही वाचवलीस तर माझ्यावर लागलेला तो खोटा डाग कायमचा पुसून काढलास. तू नसतीस तर हा राघव इनामदार आज या अंधारात कायमचा संपला असता. राघवचे शब्द अत्यंत भावुक होते. सायलीने मंद स्मित केले. राघव, जोपर्यंत आपला एकमेकांवर विश्वास आहे तोपर्यंत कोणताही दिग्विजय किंवा अद्वैत इनामदार कुटुंबाचे काहीही वाकडे करू शकत नाही. आता वेळ झाली आहे ती या विजयाचा निरोप वाड्याताईंना देण्याची. तिकडे इनामदार हवेलीत प्रिया आपल्या खोलीत विजयाच्या आनंदात फेऱ्या मारत होती. तिला वाटत होतं की आत्तापर्यंत फॅक्टरी सील झाली असेल. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अद्वैतचे नाव होते. तिने हसत हसत फोन उचलला. काय वकील साहेब, लागलं ना फॅक्टरीला कुलूप? प्रिया, सगळं संपलं. पलीकडून अद्वैतचा संतापलेला आणि घाबरलेला आवाज आला. सायलीने केवळ डेटा रिकवर केला नाही तर तिने कर विभागीयांच्या अधिकाऱ्यांसमोर शिंदेलाही उभं केलं. दिग्विजयबाईंचा 5 वर्षांपूर्वीचा रिमोट लॉगिनचा बोगस डाव उघडा पडला आहे. आता माझ्यावर आणि दिग्विजयवर सायबर क्राईमची केस होऊ शकते. तू आता काही दिवस मला फोन करू नकोस. मला भूमिगत व्हावं लागेल. अद्वैतने फोन कट केला. प्रियाच्या हातातील मोबाईल गळून खाली पडला. सायलीने पुन्हा एकदा तिचा आणि दिग्विजयचा मोठा डाव अक्षरशः मातीत मिळवला होता. फॅक्टरी तर वाचलीच होती पण आता अद्वैत आणि दिग्विजय स्वतःच्याच जाळ्यात अडकले होते. प्रियाला आता वाड्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कोणता तरी अत्यंत नीच आणि घरगुती मार्ग शोधावा लागणार होता. कर विभागाचे मुख्य अधिकारी कदम साहेब जेव्हा तो पेनड्राईव्ह आणि फितूर शिंदेला घेऊन फॅक्टरीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी एक क्षणही वेळ वाया घालवला नाही. हे प्रकरण आता केवळ कर बुडवेपणाचे राहिले नव्हते तर एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या विरोधात रचलेला तो अत्यंत भयानक कॉर्पोरेट सायबर क्राईम होता. कदम साहेबांनी तो पेनड्राईव्ह थेट कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलकडे सुपूर्द केला. सायबर तज्ज्ञांनी जेव्हा त्या मूळ लॉग फाईल्स आणि मॅक ॲड्रेसचे फॉरेन्सिक विश्लेषण केले तेव्हा सायलीचा प्रत्येक शब्द आणि शब्द खरा ठरला. तो 20 कोटींच्या स्टील खरेदीचा बोगस व्यवहार लंडनमधून नाही तर इनामदार फॅक्टरीतील दिग्विजयच्याच जुन्या कॉम्प्युटरवरून झाला होता.
त्यावर कळस म्हणजे फितूर शिंदेने पोलिसी खाक्यासमोर रडत रडत अद्वैतचे नाव घेतले आणि अद्वैतने त्याला फॅक्टरीची वायर कापण्यासाठी दिलेल्या पैशांची रोकडही पोलिसांसमोर हजर केली. दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे वातावरण कमालीचे तापले होते. कालपर्यंत काळा कोट घालून रुबाबात फिरणाऱ्या अद्वैतला आज चक्क पोलिसांच्या जीपमधून एका गुन्हेगारासारखे कोर्टात हजर करण्यात आले होते. कदम साहेब, पोलीस इन्स्पेक्टर आणि सरकारी वकिलांनी सर्व भक्कम पुरावे आणि शिंदेंची लेखी कबुली आज जज साहेबांसमोर ठेवली. जज साहेबांनी ती फाईल वाचली. त्यांच्या चेहऱ्यावरील संताप शिगेला पोचला. त्याने आपला चष्मा काढला आणि अत्यंत जळजळीत नजरेने आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या अद्वैतकडे पाहिले. अद्वैत बाबू, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात की कायद्याला विकणारे दलाल? जज साहेबांचा आवाज संपूर्ण कोर्ट हॉलमध्ये घुमला. गेल्यावेळी जेव्हा तुम्ही लायबिलिटी रिलीज सर्टिफिकेट लपवले होते तेव्हा या कोर्टाने तुम्हाला केवळ समज देऊन सोडले होते. मला वाटले होते की वकील म्हणून तुम्ही तुमची चूक सुधाराल, पण तुम्ही तर गुन्हेगारीच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात. अद्वैत घामेघूम झाला होता. त्याचे हात थरथरत होते. युअर ऑनर, मला दिग्विजयबाईंनी शडप. जज साहेबांनी हातोडा जोरात आपटला. दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. तुम्ही या गुन्ह्यात केवळ दिग्विजयचे वकील म्हणून काम केले नाही, तर तुम्ही या कटातील मुख्य पार्टनर इन क्राईम सहगुन्हेगार आहात. खोटे डिजिटल पुरावे तयार करणे, ओळख चोरी करणे आणि एका कामगाराला लाच देऊन फॅक्टरीमध्ये घातपात घडवून आणणे हे भारतीय दंड संहितेनुसार आणि IT ॲक्टनुसार अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हे आहेत. जज साहेबांनी आपला पेन हातात घेतला आणि अत्यंत कठोर शब्दांत निकाल लिहू लागले. हे न्यायालय आरोपी अद्वैत याला IPC कलम 120B गुन्हेगारी कट रचणे आणि कलम 420 फसवणूक अंतर्गत मुख्य आरोपी म्हणून घोषित करत आहे. आरोपीला पुढील 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात येत आहे. तसेच अत्यंत नीच पातळीवर जाऊन वकिली पेशाला काळीमा फासल्याबद्दल या कोर्टाच्या विशेष अधिकारात महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या तातडीचे आदेश दिले जात आहेत की अद्वैत याची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी. हा माणूस आजपासून या देशातील कोणत्याही न्यायालयात कधीच उभा राहू शकणार नाही. कोर्टाचा हा कडक निकाल ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी तात्काळ त्याच्या मनगटात बेड्या ठोकल्या आणि त्याला कोर्टाच्या बाहेर फरफटत नेले. कालपर्यंत इनामदारांना बर्बाद करण्याची स्वप्ने पाहणारा अद्वैत आता स्वतःच कायद्याच्या अंधाऱ्या कोठडीत कायमचा सडणार होता. दुपारच्या वेळी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील एका अंधाऱ्या बराकीत बसलेल्या दिग्विजयच्या कानावर ही बातमी पडली. एका वॉर्डनने त्याला गुपचूप अद्वैतच्या अटकेची आणि सनद रद्द झाल्याची बातमी दिली. बातमी ऐकताच दिग्विजयच्या शांत आणि क्रूर चेहऱ्यावरील शिरा संतापाने तडतडल्या. त्याने तुरुंगाच्या लोखंडी गजावर इतक्या जोरात मूठ मारली की त्याच्या हाताला रक्त आले, पण त्याला त्या वेदनेची जाणीव नव्हती. सायली, दिग्विजय दात ओठ खातच स्वतःशीच पुटपुटला. तू माझा सर्वात मजबूत हात कापून टाकलास. कायद्याने आणि तांत्रिक बुद्धीने मी तुला हरवू शकत नाही हे तू मला दाखवून दिलंस. पण दिग्विजय एक अत्यंत चतुर खेळाडू होता. त्याला समजून चुकले होते की आता बाहेरून फॅक्टरीवर किंवा बिझनेसवर हल्ला करून काहीही उपयोग नाही, कारण सायली तिथे खंबीरपणे उभी आहे. माणसाचा सर्वात मोठा कमकुवत दुवा त्याची बुद्धी नसते, तर त्याचं कुटुंब आणि मन असतं. जर बाहेरून वाड्याचे दरवाजे तुटत नसतील तर वाड्याच्या आतूनच या कुटुंबाचा पाया उखडावा लागेल. दिग्विजयच्या डोक्यात आता एक अत्यंत भयानक आणि घरगुती कटाची बीजे रोवली जात होती, ज्यासाठी त्याला वाड्यात बसलेल्या प्रियाचा पूर्णपणे वापर करायचा होता. तिकडे इनामदार हवेलीत संध्याकाळची वेळ झाली होती. वाड्याच्या तुळशी वृंदावनापाशी सुलोचनाबाईंनी नेहमीप्रमाणे दिवा लावला होता, पण आज त्या दिव्याच्या प्रकाशात एक वेगळीच तेज आणि शांतता होती. राघव आणि सायली जेव्हा फॅक्टरीवरून घरी परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील तो 2 दिवसांचा जीव घेणा ताण पूर्णपणे निवळला होता. फॅक्टरीवरील संकट कायमचे टळले आणि अद्वैत स्वतःच्याच कर्माने गजाआड गेला. ही बातमी जेव्हा त्यांनी वाड्यात दिली तेव्हा रावसाहेबांनी डोळे मिटून देवाला हात जोडले.
त्यांच्या डोळ्यांतून सुटकेचे आनंदाश्रू तरळले. सुलोचनाबाई पुढे आल्या. त्यांनी नेहमीची कटुता पूर्णपणे सोडून दिली होती. त्यांनी पदराने आपले डोळे पुसले आणि अत्यंत प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला. पोरी, तू या घराची फक्त सून नाहीस ग, तू या वाड्याची आणि आमच्या पूर्वजांच्या अस्तित्वाची खरी रक्षक आहेस. सुलोचनाबाईंचा आवाज भरून आला होता. मी तुला नेहमी पारखण्यात चूक केली, पण आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की घराण्याचं नाव नुसतं रक्ताने नाही तर कर्तृत्वाने आणि बुद्धीने मोठं होतं. आज या सासूला तुझा अभिमान वाटतोय. राघवने अत्यंत कृतज्ञतेने आणि प्रेमाने सायलीकडे पाहिले. वाड्यात एक आनंदाचे, विश्वासाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले होते. गेल्या काही महिन्यांच्या संघर्षानंतर पहिल्यांदाच इनामदार कुटुंबाने सुखाचा श्वास घेतला होता. पण या आनंदाच्या प्रकाशात एक काळाकुट्ट अंधार पहिल्या मजल्यावरील एका कोपऱ्यात लपून बसला होता. प्रिया. ती तिच्या खोलीच्या अर्धवट उघड्या दरवाजातून हॉलमधील हे भावनिक दृश्य जळक्या नजरेने पाहत होती. अद्वैत जेलमध्ये गेल्याची बातमी ऐकून ती आतून पूर्णपणे हादरली होती. तिला माहीत होतं की दिग्विजयबाईंचा आता बाहेर कोणताही आधार उरलेला नाही आणि अद्वैत तर आता कायमचा संपला होता. जर तिने स्वतः काही मोठी खेळी किंवा वेगळी खेळी नाही केली तर आता सायली आणि सुलोचनाबाई मिळून तिला या वाड्यातून कधीही बाहेरचा रस्ता दाखवू शकत होत्या. प्रियाने आपला दरवाजा हळूच बंद केला. तिची छाती भीतीने आणि रागाने धडधडत होती. तिने आपला फोन काढला आणि दिग्विजयने दिलेल्या एका अत्यंत गुप्त नंबरवर मेसेज टाईप करू लागली. कायद्याची लढाई आता संपली होती, पण इनामदार हवेलीच्या 4 भिंतींच्या आत नात्यांचा, अविश्वासाचा आणि मानसिक छळाचा एक नवा आणि अधिक विषारी खेळ सुरू करण्याचा प्रयत्न होता. अद्वैतच्या अटकेची रात्र इनामदार हवेलीत अत्यंत शांततेत गेली, पण दुसऱ्या दिवशीची सकाळ वाड्यात एक मोठे वादळ घेऊन आली होती. नाश्त्याच्या टेबलवर आज कोणीही जेवत नव्हते. हॉलमध्ये अत्यंत गंभीर चर्चा सुरू होती. आई, बाबा, राघव अत्यंत खंबीर आवाजात म्हणाला. अद्वैत जेलमध्ये गेलाय आणि दिग्विजयचे सगळे मार्ग बंद झालेत, पण मला आणि सायलीला पक्की खात्री आहे की वाड्यातील प्रत्येक हालचालीची खबर अद्वैतला आतूनच कोणीतरी देत होतं आणि ती व्यक्ती प्रियाच आहे. तिला आता एक क्षणही या वाड्यात ठेवणं कृष्णाच्या आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचं आहे. सुलोचनाबाईंनी होकारार्थी मांडू लावली. त्यांच्या शेजारी देविकाचा मुलगा लहान कृष्णा अत्यंत सुरक्षितपणे बसून खेळत होता. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर आता प्रियाबद्दल अजिबात दया नव्हती. राघव, तू अगदी बरोबर बोलतोयस. ज्या बाईने माझ्या देविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या माणसाची साथ दिली तिला मी माझ्या घरात अजिबात ठेवणार नाही. आजच्या आज तिचा निकाल लागायलाच हवा. सायलीने आपल्या हातात एक कायदेशीर फाईल घेतली. आई, पण प्रश्न तिने सोबत आणलेल्या त्या लहान मुलाचा आहे. प्रिया गुन्हेगार असली तरी तिचा मुलगा लहान आहे आणि त्याचा या सगळ्या राजकारणात काहीच दोष नाही. जर आपण प्रियाला असं हकललं तर ती त्या मुलाला ढाल बनवून आपल्याला ब्लॅकमेल करू शकते किंवा त्याला वाऱ्यावर सोडू शकते. त्यासाठी मी काल रात्रीच आपल्या वकिलांशी बोलून एक पक्का कायदेशीर मार्ग काढला आहे. तेवढ्यातच प्रिया तिच्या मुलाचा हात पकडून पायऱ्यांवरून खाली आली. हॉलमधले गंभीर वातावरण पाहून ती थोडी धास्तावली, पण तिने नेहमीप्रमाणे रडण्याचे नाटक सुरू केले. आई, राघवदादा, अद्वैतचं ते सगळं ऐकून मला खूप धक्का बसला हो, पण माझा याच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही मला घराबाहेर काढू नका. मी या माझ्या लहानग्याला घेऊन कुठे जाऊ? प्रियाने डोळ्यात खोटे अश्रू आणले. बस कर प्रिया, सुलोचनाबाई कडाडल्या. तुझे हे मगरीचे अश्रू आता या वाड्यात चालणार नाहीत. तुझा खेळ संपलाय. वर जा आणि तुझी बॅग भरून खाली ये. प्रियाने आपला शेवटचा हुकमी एका टाकला. तिने आपल्या मुलाला पुढे केले. नाही, मी कुठेही जाणार नाही, आणि जर तुम्ही मला जबरदस्तीनं काढलं तर मी जगाला सांगेन की इनामदारांनी एका असहाय्य आईला आणि लहान मुलाला रस्त्यावर फेकलं.
प्रियाची धमकी ऐकताच सायली अत्यंत शांतपणे पुढे आली. तिने हातातील ती फाईल टेबलवर आपटली. प्रिया, तू जगाला सांगण्याआधी जग काय म्हणेल हे मी तुला आधी दाखवते. सायलीच्या आवाजात एक धारदार जरब होती. तिने मोबाईल काढला आणि स्क्रीन प्रियासमोर धरली. अद्वैतचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय. तू काल दुपारी फॅक्टरीची लाईट गेल्यावर त्याला जो मेसेज केला होतास तो सायबर सेलने डिकोड केलाय. तू या गुन्हेगारी कटात अद्वैतची सह आरोपी आहेस. प्रियाचा चेहरा एका क्षणात पांढरा फटक पडला. तिचे ओठ थरथरू लागले. आता तुझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत, सायलीने फाईल उघडत अत्यंत व्यावहारिक टोनमध्ये सांगितले. पर्याय पहिला, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पड. जर तू नकार दिलास तर मी गेटच्या बाहेर पोलिसांना बोलावून तुला कटात सामील असल्याबद्दल जेलमध्ये पाठवेन. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या लहान मुलाकडे पाहत पुढे म्हणाली, पण आम्ही तुझ्यासारखी निर्दयी नाही आहोत. तुझ्या लहान मुलाचे हाल होऊ नयेत म्हणून पर्याय दुसरा, ही फाईल वाच. इनामदार फॅमिली ट्रस्ट कायदेशीररित्या तुझ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत आहे. त्याला एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं जाईल आणि त्याचा सगळा खर्च आमचा ट्रस्ट उचलेल. त्यानंतर सायलीने प्रियाच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत स्पष्ट शब्दात आपली अट सांगितली. आता राहिला प्रश्न तुझा. तू या घरात आल्यापासून देविकाच्या नावाने किंवा आईंची जी काही थोडीफार सेवा केलीस त्याचे उपकार आम्हाला आमच्यावर ठेवायचे नाहीत. म्हणून आजपासून पुढे फक्त 1 वर्ष म्हणजे 12 महिने तुला तुझ्या स्वतःच्या खर्चासाठी ट्रस्टकडून महिन्याला एक ठराविक रक्कम मिळेल. बरोबर 12 महिन्यांनी हा भत्ता कायमचा बंद होईल. त्यानंतर तुला इनामदारांची एक दमडीही मिळणार नाही. आणि हो, या बदल्यात तुला आत्ताच्या आत्ता या वाड्यातून कायमचं चालतं व्हावं लागेल. सायलीने अत्यंत हुशारीने प्रियाचा स्वार्थ ओळखला होता. प्रियाला मुलापेक्षा स्वतःच्या स्वातंत्र्य आणि पैसा जास्त महत्त्वाचा होता. तुरुंगात चढण्यापेक्षा आणि मुलाची जबाबदारी घेण्यापेक्षा तिला मिळणारी ती 1 वर्षाची मोफत रक्कम आणि पोलिसांपासून वाचण्याची संधी जास्त सोयीची वाटली. तिने कसलाही संकोच न करता त्या ट्रस्टच्या कागदांवर भराभर सह्या केल्या. मला मंजूर आहे, मी जाते इथून, प्रियाने अत्यंत कोरड्या आवाजात सांगितले. तिने आपल्या मुलाला सावंतसाहेबांच्या हाती सोपवले, स्वतःची बॅग उचलली आणि एकदाही मागे वळून न पाहता वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे चालू लागली. प्रिया वाड्याच्या उंबरठ्याबाहेर पडताच राघवने सिक्युरिटीला खून केली. इनामदार हवेलीचे ते भव्य लाकडी दरवाजे धडाम असा आवाज करत कायमचे बंद झाले. वाड्यातली शेवटची विषारी कीड आता बाहेर फेकली गेली होती. वाड्यातील तो शेवटचा तणावाचा दिवस संपला आणि इनामदार हवेलीवर जणू शांततेची आणि सुखाची एक मऊ चादर पांघरली गेली. पाहता पाहता 3 महिने शांततेत उलटून गेले. या 3 महिन्यात ना कोणती कोर्टाची नोटीस आली, ना दिग्विजयचा कोणताही निरोप. हवेलीच्या अंगणात आता फक्त लहान कृष्णाच्या बोबड्या बोलांचा आणि सुलोचनाबाईंच्या समाधानी हास्याचा आवाज घुमत होता. राघवच्या उजव्या खांद्याची दुखापत आता पूर्णपणे बरी झाली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात तो आता पुन्हा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागला होता. वाड्याच्या मोकळ्या मागच्या जागेत तो आता नियमितपणे कार्डिओ आणि वेटलिफ्टिंग करत असे. घामाने भिजलेला त्याचा करारी चेहरा आणि कमावलेली शरीरयष्टी पाहून वाड्यात पुन्हा तो जुना आत्मविश्वासाने भरलेला राघव इनामदार परत आल्याची जाणीव होत होती. फॅक्टरीचा कारभारही आता दुप्पट वेगाने आणि कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत सुरू होता. या नव्या आणि सकारात्मक वातावरणाला साजेसा असा एक बदल सायलीनेही वाड्यात घडवून आणला होता. जुन्या कटू आठवणी पुसून काढण्यासाठी तिने स्वतःच्या आणि राघवच्या बेडरूमचे इंटेरियर पूर्णपणे बदलून टाकले होते. पुण्याच्या IT कंपनीचे काम सांभाळत तिने अत्यंत आधुनिक आणि मिनिमलिस्टिक डिझाईनची निवड केली होती. खोलीत आता एक प्रशस्त आणि आकर्षक असं स्पेस सेव्हिंग TV युनिट बसवण्यात आलं होतं, ज्याचा बॅक पॅनल गडद रंगाचा होता. संपूर्ण खोलीला एक अत्यंत शांत आणि डोळ्यांना सुखावणारा
प्रुशियन ब्लू रंगाचा टच देण्यात आला होता. जुन्या वाड्यात हा एक अत्यंत सुंदर आणि आधुनिक बदल होता, जो राघवच्याही पसंतीस उरला होता. एके दिवशी संध्याकाळी राघव फॅक्टरीवरून नेहमीपेक्षा लवकर घरी आला. सुलोचनाबाई ओसरीवर कृष्णाला गोष्ट सांगत बसल्या होत्या. राघवने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि तो हसत थेट वरच्या खोलीत गेला. सायली त्या शांत निळसर प्रकाशात तिच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. राघवने हळूच जाऊन तिचा लॅपटॉप बंद केला आणि तिच्या हातावर एक छोटी मखमली डबी ठेवली. सायलीने आश्चर्याने ती डबी उघडली. आतमध्ये एक अत्यंत नाजूक कलाकुसर असलेलं आणि वजनाला भरगच्च असं 30 ग्रॅमचं अस्सल पारंपरिक कोल्हापुरी सोन्याचं मंगळसूत्र होतं. हे अचानक कशासाठी? सायलीने डोळे विस्फारून आणि चेहऱ्यावर एक गोड हसू आणत विचारली. गेल्या काही महिन्यात तू या वाड्यासाठी आणि माझ्यासाठी जे काही केलंस त्याची परतफेड मी कोणत्याही गोष्टींनी करू शकत नाही. राघवने तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालत अत्यंत प्रेमाने सांगितलं. पण एक नवी सुरुवात म्हणून माझ्या बायकोला हा छोटासा नजराणा. आता इथून पुढे आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त शांतता असेल. सायलीने अत्यंत समाधानाने राघवच्या खांद्यावर डोके ठेवले. खिडकीमधून येणाऱ्या मंद वाऱ्याच्या झुळकीसोबत त्या दोघांचेही सुखी आणि हसरे क्षण आता इनामदार हवेलीच्या एका नव्या आणि सुंदर भविष्याची साक्ष देत होते. पाहता पाहता त्या काळ्या कुट्ट घटनेंना 4 महिने उलटून गेले होते. इनामदार हवेलीवरील तो अविश्वासाचा आणि संकटांचा काळा ढग आता कायमचा विरघळला होता. पावसाळा नुकताच संपला होता आणि कोल्हापूरच्या हवेत एक सुखद आणि हवाहवासा वाटणारा गारवा पसरला होता. वाड्याच्या मोठ्या लाकडी प्रवेशद्वारावर आता रोज सकाळी ताज्या झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जात होते. सकाळचे 7:30 वाजले होते. वाड्याच्या मागच्या मोकळ्या अंगणात राघवचा नेहमीचा व्यायाम सुरू होता. आता त्याच्या उजव्या खांद्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात डंबेल उचलताना आणि हेवी वेट लिफ्टिंग करताना त्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेच्या आठ्या नव्हत्या, तर एक अत्यंत निरोगी आणि करारी तेज होते. व्यायामानंतर जेव्हा तो घामाने भिजलेला चेहरा टॉवेलने पुसत ओसरीवर आला, तेव्हा त्याला आतून येणारा तुपाचा आणि साजूक फोडणीचा खमंग वास आला. स्वयंपाकघरात आज विशेष गडबड सुरू होती. सुलोचनाबाई आणि सायली दोघी मिळून आनंदाने स्वयंपाक करत होत्या. पूर्वी ज्या स्वयंपाकघरात सासू सासऱ्यांमध्ये केवळ शब्दांच्या चकचकी उडायच्या, तिथे आता फक्त हसण्याचे आणि संवादांचे सूर ऐकू येत होते. देविकाचा लहान कृष्णा सायलीच्या साडीचा पदर धरून तिच्या मागे पुढे फिरत होता आणि ती अत्यंत प्रेमाने त्याला मध्येच एखादा घास भरवत होती. सायली, अगर राघवचा व्यायाम झाला असेल, त्याला आधी तो बदामाचा शिरा दे आणि मग त्या पुरणांच्या पोळ्यांची तयारी बघूया, सुलोचनाबाई अत्यंत मायेने सांगत होत्या. राघव दारातच उभा राहून हे दृश्य अत्यंत समाधानाने पाहत होता. गेले कित्येक महिने तो याच क्षणाची वाट पाहत होता. आज इनामदार हवेलीत एक छोटेखानी पण अत्यंत खास सोहळा आयोजित केला होता. फॅक्टरीवरील संकट टळल्याबद्दल आणि वाड्यात सुखशांती परतल्याबद्दल सुलोचनाबाईंनी अंबाबाईची आणि कुलदैवताची विशेष महापूजा ठेवली होती. या पूजेसाठी केवळ जवळचे नातेवाईक आणि फॅक्टरीचे जुने विश्वासू कामगार जसे की सावंतसाहेब यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. दुपारच्या वेळी वाड्याचा तो भव्य हॉल मंगलमय मंत्रोच्चाराने दुमदुमून गेला. राघव आणि सायलीने एकत्र बसून अत्यंत भक्तिभावाने ती पूजा संपन्न केली. रावसाहेब खुर्चीवर बसून अत्यंत समाधानाने या नव्या पिढीकडे पाहत होते. पूजेनंतरचा सर्वात मोठा आकर्षण बिंदू म्हणजे सुलोचनाबाई आणि सायलीने मिळून ठरवलेला तो खास महाप्रसाद. जेवणाच्या पंक्ती वाड्याच्या मोठ्या ओसरीवर मांडल्या गेल्या होत्या. केळीच्या पानावर अत्यंत शाही आणि पारंपरिक बेत वाढला जात होता. मसाले भात, कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत तांबडा पांढरा आणि सोबतीला गोडासाठी खास कोल्हापुरी चरणी भागात प्रसिद्ध असलेली खमंग पनीर चमचम आणि अत्यंत दाट मलाईदार रबडी यांचा बेत होता. जेव्हा सायली स्वतः आग्रहाने सावंतसाहेब आणि इतर पाहुण्यांना ती थंडगार रबडी आणि पनीर चमचम वाढत होती, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरील तृप्ती पाहण्यासारखी होती. वहिनीसाहेब,
आजचं जेवण म्हणजे अगदी अमृतासमान झाले. फॅक्टरी वाचवताना तुमची बुद्धी तर आम्ही पाहिलीच होती, पण तुमच्या हातची ही चवसुद्धा विसरता येणार नाही. सावंतसाहेब हात जोडून अत्यंत समाधानाने म्हणाले. सायलीने हसून मान डोलावली. हा फक्त एक जेवणाचा कार्यक्रम नव्हता, तर इनामदार कुटुंबाने आपल्या लोकांशी पुन्हा जोडलेली विश्वासाची नाळ होती. रात्रीचे 9 वाजले होते. पाहुणे मंडळी आणि फॅक्टरीचे लोक आनंदाने घरी परतले होते. वाड्यात एक सुखद आणि थकलेली शांतता होती. राघवने सर्व आवरून वरच्या खोलीत प्रवेश केला. या खोलीचे रूप आता पूर्णपणे बदलले होते. सायलीने तिच्या कपकतेने हे इंटेरियर अत्यंत मिनिमलिस्टिक पण डोळ्यांना सुखावणारे बनवले होते. समोरच्या भिंतीवर ते आधुनिक स्पेस सेव्हिंग TV युनिट डार्क बॅक पॅनलचा अत्यंत आकर्षक दिसत होते. खोलीतला तो शांत प्रुशियन ब्लू रंगाचा टच आणि मंद पिवळ्या दिव्यांचा प्रकाश वातावरणात एक वेगळाच रोमांच आणि उबदारपणा निर्माण करत होता. सायली आरशासमोर उभी राहून केसांचा आंबाडा सोडत होती. ती आजच्या धावपळीने थोडी दमलेली दिसत असली तरी तिच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होते. राघव अत्यंत शांत पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवले. सायलीने आरशातून त्याच्याकडे पाहिले आणि ती गोड हसली. खूप दमलीस ना आज? सकाळपासून नुसती धावपळ सुरू होती तुझी, राघव अत्यंत काळजीच्या स्वरात म्हणाला. दमले? अजिबात नाही राघव. आज या वाड्यात सर्वांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ना, ते पाहून माझा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेलाय. आईने वा बाबा किती खुश होते. सायली मागे वळून राघवच्या डोळ्यात पाहत म्हणाली. राघवने तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि मंगळसूत्राकडे पाहून म्हणाला, हे मंगळसूत्र फक्त एक दागिना नाही आहे, तर हा माझा विश्वास आहे. आजपासून पुढे माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात, श्वासात तुझी बरोबरीची साथ असेल. आता इथून पुढे आपल्या आयुष्यात फक्त प्रेम आणि शांतता असेल. सायलीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तिने अत्यंत प्रेमाने राघवच्या छातीवर डोके ठेवले. राघवने तिला आपल्या कुशीत घेतले. खिडकीतून येणारी रात्रीची थंड वाऱ्याची झुळूक आणि त्या खोलीतील तो शांत निळा प्रकाश या दोघांच्या प्रेमाच्या आणि एका नव्या सुंदर प्रवासाच्या सुरुवातीची साक्ष देत होता. पुढचे काही दिवस वाड्यात अगदी मजेत गेली. या दिवशी रात्री 10च्या सुमारास जेवण आटोपल्यावर राघव त्याच्या लॅपटॉपवर फॅक्टरीचे काही ईमेल्स चेक करत बसला होता. सायली नक्कीच कृष्णाला झोपून आणि सुलोचनाबाईंना औषधे देऊन वरच्या खोलीत आली. ती खूप दमलेली दिसत होती. तिने केस बांधले आणि ती एक दीर्घ श्वास सोडून सोफ्यावर टेकली. राघवची नजर लॅपटॉपवरून तिच्याकडे गेली. गेल्या काही महिन्यातील तिचा तो संघर्ष आणि धावपळ तो रोज पाहत होता. ही मुलगी सर्वांसाठी धावते, पण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. हा विचार त्याच्या मनात गेले आठवडाभर घोळत होता. म्हणूनच त्याने 2 दिवसांपूर्वीच एक गुपचूप प्लॅन शिजवला होता. त्याने लॅपटॉप बंद केला आणि तो सायलीच्या बाजूला येऊन बसला. त्याने तिच्या हातात एक प्रिंटआउट ठेवला. सायली, उद्या आणि परवा फॅक्टरीला सुट्टी आहे आणि तुझा विकेंडही आहे. हे बघ. राघव अगदी शांतपणे हसत म्हणाला. सायलीने तो कागद उघडून पाहिला आणि तिचे डोळे विस्फारले. राघव, हे काय आहे? पुणे ते श्रीनगर फ्लाईटची तिकीटं कधीची आहेत ही? उद्या पहाटे 6:30ची फ्लाईट आहे आपली. आपण काश्मीरला जातोय आणि हा प्लॅन मी 2 दिवसांपूर्वीच आईसोबत मिळून बनवला आहे. त्यांनीच मला तुला 4 दिवस या वाड्यातून आणि फॅक्टरीच्या तणावातून लांब घेऊन जायची सक्त ताकद दिली. राघवने जणू सरप्राईजचा बॉम्बच टाकला. राघवचं ते वाक्य ऐकून सायलीची झोप एका सेकंदात उडाली. ती ताडकन सोफ्यावरून उभी राहिली. काय? उद्या पहाटेची फ्लाईट? अहो, वेडे झाले आहेत की काय? आत्ता रात्रीचे 10:15 वाजलेत. माझं काहीही पॅकिंग नाही. स्वेटर, जॅकेट सगळं आतल्या कपाटात पडले आणि आपल्याला पुण्याला पोचायलाच इथून 4 तास लागतील ना. सायलीचा श्वास एकाच वेळी 100 प्रश्न विचारताना वर खाली होत होता. राघव मोठ्याने हसला. सायली, रिलॅक्स. म्हणूनच मी तुला आत्ता सांगितले, आपल्याकडे बरोबर 2 तास आहेत. तू 12:30पर्यंत पॅकिंग उरक. आपण 12:30ला कोल्हापूरवरून निघू. हायवे मोकळाच असणार आहे. आपण आरामात 4:30 पावणे 5पर्यंत पुणे एअरपोर्टला पोहोचू. 6:30ची आपली फ्लाईट आहे. पुढचे 2 तास त्या नव्या प्रुशियन ब्लू रंगाच्या खोलीत नुसता सावळा गोंधळ सुरू होता. सायली ट्रॉली बॅग उघडून इकडून तिकडे पळत होती. कधी तर विंटर कोट शोधत होती, तर कधी राघवचे मोजे. राघव मात्र अत्यंत निवांतपणे सोफ्यावर बसून तिच्या या गोंधळलेल्या पण अत्यंत क्यूट अवताराची मज्जा घेत होता. राघव,
तिथे बसून हसू नका. माझे ते कानातले आणि तुमचे बूट बॅगेत टाका लवकर, सायली वैतागून म्हणाली. अखेर रात्री 12:30 पावणे 1 वाजता 2 मोठ्या ट्रॉली बॅग्स घेऊन ते दोघे कोल्हापूरवरून पुण्याच्या दिशेने गाडीने निघाले. पुणे बेंगलोर हायवेवर रात्रीची सामसूम होती. गाडीचा वेग आणि बाहेरचा थंड वारा यामुळे सायलीला गाडीतच डुलकी लागली. पहाटे 4:30 वाजता ते अचूक वेळेवर पुणे एअरपोर्टवर पोहोचले. सिक्युरिटी चेकच्या रांगेत उभे असताना सायलीचा तो कॉर्पोरेट आणि डॅशिंग अवतार आता कुठेच दिसत नव्हता. ती झोपेच्या गुंगीत आणि प्रवासाच्या गडबडीत अगदीच लहान मुलीसारखी राघवला धरून जांभया देत होती. राघव, मला खूप झोप येते. आपण आराम करून उद्या नाही का जाऊ शकलो होतो तो? सायलीने डोळे चोळत विचारले. मॅडम, श्रीनगरच्या फ्लाईट सकाळीच असतात. थोडं जागे राहा, नाहीतर बोर्डिंग पासच्या ऐवजी मला तुलाच उचलून विमानात न्यावं लागेल, राघव तिची फिरकी घेत म्हणाला. कसा तरी सिक्युरिटी चेक पार करून ते आत गेले. राघव हसून कॉफी शॉपकडे गेला आणि 2 कडक कॅपिचिनो घेऊन आला. कॉफीचा तो उबदार कप हातात आल्यावर सायलीच्या चेहऱ्यावर थोडी तरतरी आली. अखेर विमानात बसल्यावर सायलीला खिडकीकडची जागा मिळाली. विमान जसं रनवेवरून टेकऑफसाठी धावू लागलं तशी सायलीने भीती वाटल्यामुळे नकळत राघवचा हात घट्ट पकडला. टेकऑफ झाल्यावर काही मिनिटातच केबिनमधील लाईट्स डिम झाले. सायलीने स्वतःभोवती ब्लँकेट ओढून घेतले. तिचे डोळे जड झाले होते. तिने आपले डोके हळूच राघवच्या खांद्यावर ठेवले. राघवनेही अत्यंत प्रेमाने आपला एक हात तिच्या खांद्याभोवती गुंडाळला आणि तिचा दुसरा हात आपल्या हातात घेतला. विमानाच्या त्या इंजिनाच्या गुंजन आवाजात आणि पहाटेच्या त्या अंधारात सायलीला राघवच्या खांद्यावर जी सुरक्षित आणि शांत झोप लागली ती गेल्या कित्येक महिन्यात सर्वात निवांत झोप होती. 15 जानेवारी 2026ची पहाट होती. कोल्हापूरच्या उबदार वातावरणातून पुण्याच्या एअरपोर्टवर आणि तिथून पहाटेच्या फ्लाईटने निघालेली राघव आणि सायली जेव्हा श्रीनगरच्या शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा सकाळी 8 वाजले होते. विमानातून बाहेर पडताच काश्मीरच्या त्या बोचऱ्या पण अत्यंत शुद्ध आणि ताज्या हवेने दोघांचे स्वागत केले. थंडीमुळे सायलीने आपला पांढरा पश्मिना स्कार्फ घट्ट लपेटून घेतला होता. राघवने आधीच एक प्रायव्हेट टॅक्सी बुक करून ठेवली होती. श्रीनगरवरून गुलमर्गच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. घाट रस्त्यातून जाताना देवदाराच्या झाडांवर साचलेला बर्फ, पांढऱ्याशुभ्र शिखरांचे ते दृश्य पाहून सायलीचे डोळे विस्फारले होते. सकाळी 10:30 वाजता त्यांची गाडी गुलमर्गच्या एका अत्यंत सुंदर आणि आलिशान वूड रिसॉर्टच्या दारात थांबली. रिसॉर्टच्या स्टाफने त्यांचे आदराने स्वागत केले. रूममध्ये जाण्यापूर्वीच दोघांनीही प्रवासाने आणि थंडीने कडाक्याची भूक लागली होती. रिसॉर्टच्या डायनिंग एरियामध्ये बसून त्यांनी पहिल्यांदा अस्सल काश्मीरी नाश्ता केला. गरमागरम केशरी रंगाचा नून चाई, गुलाबी चहा आणि सोबत ताजे शेकलेले लवासा काश्मीरी ब्रेड. त्या थंडीत तो वाफळलेला चहा आणि ब्रेडचा आस्वाद घेताना प्रवासाचा थोडा शीण हलका झाला. नाश्ता उरकून त्यांनी रूममध्ये चेक इन केले. लाकडी खोली, फरशीवरचा मऊ काश्मीरी गालिचा आणि खिडकीतून दिसणारा तो बर्फाळ प्रदेश अतिशय मंत्रमुग्ध करणारा होता. फ्रेश होऊन त्यांनी एकमेकांसोबत निवांत वेळ घालवला. दुपारचे 1:30 वाजले होते. त्यांनी रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन दुपारच्या जेवणाचा बेत आखला. सुगंधी काश्मीरी पुलाव ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि केशर होते आणि सोबत गरमागरम रोगन जोश आणि गरमागरम चपात्या त्यांनी मागवल्या. जेवण संपेपर्यंत 2:15 वाजले. सलग रात्रभर केलेला प्रवास आणि पोटातील ते जड जेवण यामुळे दोघांनाही आता गुंगी येऊ लागली होती. ते रूममध्ये आले आणि 2:30च्या सुमारास त्या मऊ आणि उबदार रजईत शिरले. पुढचे 1.5-2 तास त्यांनी एकदम गाढ आणि शांत झोप घेतली. दुपारी 4:15च्या सुमारास राघवने सायलीला हलके उठवले. बाहेर आता ऊन कल्ले होते. काश्मीरमधील जानेवारीची ती वेळ म्हणजे गोल्डन आवर. सूर्याची सोनेरी किरणे पांढऱ्या बर्फावर पडून संपूर्ण परिसर पिवळसर सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. सायलीने फ्रेश होऊन तिचा तो गडद लाल रंगाचा लॉंग विंटर कोट घातला. राघवने आपला कॅमेरा गळ्यात अडकवला आणि 4:30 वाजता ते दोघे रिसॉर्ट बाहेर पडले. सायली पहिल्यांदाच बर्फात चालत होती. राघव तिची ती निरागसता कॅमेऱ्यात कैद करत होता. सायली, तिथेच थांब. त्या कालत्या उन्हात तुझा चेहऱ्यावरचा ग्लो आणि हा लाल कोट अप्रतिम दिसतोय. राघवने सलग 4-5 कॅन्डिड फोटो क्लिक केले. फोटो काढून झाल्यावर सायलीने बर्फाचा गोळा बनवून राघवच्या अंगावर टाकला. दोघांची बर्फात लहान मुलांसारखी मस्ती सुरू झाली.
धावपळ करताना सायलीचा पाय घसरला तेव्हा राघवने तिला अत्यंत चपळाईने सावरून आपल्या कुशीत घेतले. 5:45 वाजले तसा सूर्य पर्वतांच्या मागे लपला आणि तापमानात अचानक मोठी घट झाली. बोचरा वारा वाहू लागला आणि अंधार दाटून येऊ लागला. ते धावतच पुन्हा आपल्या रूममध्ये आले. आता गुलमर्गचे तापमान 0च्या खाली गेले होते, पण त्यांच्या खोलीत बुखारी पेटलेली असल्यामुळे एक छान उबदारपणा होता. खिडकीबाहेर आता रात्रीचा काळोख आणि हलका बर्फ पडायला सुरुवात झाली होती. सोफ्यावर बसून अंगावर मऊ शाल पांघरून हातात काहवा म्हणजे केशर आणि बदाम असलेला चहा चे वाफळते कप घेऊन दोघे खिडकीबाहेरचा तो शांत निसर्ग पाहत होते. राघवने सायलीला आपल्या अधिक जवळ ओढले आणि कानात कुजबुजला. हे जग, हे बर्फाळ नंदनवन आणि ही शांतता फक्त आपली आहे सायली. सायलीने डोळे मिटून घेतले आणि तिचे डोके राघवच्या खांद्यावर टेकवले. कोल्हापूरच्या त्या धकाधकीच्या जगापासून हजारो मैल दूर काश्मीरच्या त्या बर्फाळ कुशीत राघव आणि सायलीची ही सोनेरी संध्याकाळ त्यांच्या प्रेमाला एका नव्या उंचीवर घेऊन गेली होती. गुलमर्गमधील दुसरा दिवस उजाडला तोच मुळी एका जादुई दृश्याने. सकाळी 7:30 वाजता सायलीला जाग आली तेव्हा खिडकीतून येणारा प्रकाश नेहमीपेक्षा जास्त शुभ्र वाटत होता. तिने रजईतून बाहेर पडून खिडकीचा पडदा बाजूला केला आणि ती अवाक होऊन पाहतच राहिली. काल रात्री पडलेल्या ताज्या बर्फाने संपूर्ण गुलमर्गला एका पांढऱ्याशुभ्र चादरीत लपेटून टाकले होते. रिसॉर्टच्या छतावर आणि देवदाराच्या पानांवर आणि दूरदूरच्या मैदानावर फक्त आणि फक्त बर्फ साचला होता. सायलीच्या हालचालीने राघवलाही जाग आली. तो तिच्या मागे येऊन उभा राहिला. कसा वाटतोय हा खऱ्या अर्थाने व्हाईट विंटर? राघवने तिच्या खांद्यावर हनवटी टेकवत विचारले. राघव, हे एखाद्या स्वप्नासारखं आहे. असं वाटतंय जणू आपण पृथ्वीवर नाही तर थेट स्वर्गातच आलोय, सायली भारावून जाऊन म्हणाली. सकाळी 9 वाजता दोघे तयार होऊन डायनिंगमध्ये आले. आजचा नाश्ता बुफे होता, पण काश्मीरच्या थंडीत त्यांना गरमागरम पराठे आणि मसाला चहाची आठवण आली. पोटभर नाश्ता उकरून दोघेही त्यांच्या आजच्या सर्वात मोठ्या ॲडव्हेंचरसाठी तयार झाले. सकाळी 10:30च्या सुमारास ते गुलमर्ग गोंडोलाच्या बस स्टेशनवर पोहोचले. ही आशियातील सर्वात उंच आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची केबल कार राईड आहे. रांगेत प्रचंड गर्दी होती, पण बिझनेसमॅन राघवने 2 महिन्यापूर्वीच फेज 1 आणि फेज 2चे VIP तिकीट ऑनलाईन बुक करून ठेवले होते. जेव्हा ते त्या काचेच्या केबिनमध्ये बसले तेव्हा आणि केबिनच्या वरच्या दिशेने झेप घेतली तेव्हा सायलीने भीतीने राघवचा हात घट्ट पकडला. जसे ते वर जाऊ लागले तसतसे गुलमर्गचे ते खोरे अत्यंत छोटे दिसू लागले. 15 मिनिटाच्या प्रवासात फेज 2 म्हणजे थेट पर्वत पीक वर पोहोचले. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून चक्क 13,700 फूट उंचीवर होते. पर्वत पीकवर पाऊले ठेवताच हाडे गोठवणारी थंडी, उणे 10°C आणि सोसाट्याचा वारा त्यांच्या अंगाला जोमला. पण तिथून दिसणारा हिमालयाच्या पिरपिंजल रांगांचा नजारा कोणत्याही थंडीपेक्षा जास्त खिळवून ठेवणारा होता. ढग त्यांच्या अक्षरशः पायाखाली तरंगत होते. तिथे काही स्थानिक लोक स्नो स्कूटर चालवत होते. राघवने एक स्कूटर भाड्याने घेतली आणि तो स्वतः ती स्कूटर चालवत होता आणि सायली त्याच्या मागे बसून त्याला घट्ट मिठी मारून होती. बर्फावरून वेगाने घसरत जाताना सायलीच्या आनंदाच्या किंकाळ्या त्या शांत पर्वतावर घुमत होत्या. दुपारचे 1:30 वाजले. एवढ्या उंचीवर ऑक्सिजन थोडा कमी आणि थंडी जास्त असल्यामुळे दोघांनाही प्रचंड भूक लागली होती. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.